पाण्याचं प्रमाण कमी झालं की तिथून आपल्याला थकवा निर्माण होतो, आपल्या शरीरामध्ये काम करण्याची इच्छा होत नाही। सर्वांचा इंडियन मॉम परवरिश ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। जसं की आता उन्हाळ्याचा तडाखा खूप जास्त वाढत आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराचे खूप छोटे मोठे प्रॉब्लेम्स होत असतात, जसं की डिहायड्रेशन होतं, काहींना हीट स्ट्रोकचा सुद्धा प्रॉब्लेम येतो आणि जी काळजी घेण्याची जबाबदारी तर कोणाची असेल तर ती आपल्या गृहिणींची आहे, तर आपल्या होम मेकर्सची आहे। तर मग ही सगळी काळजी आपण आपल्या कुटुंबाची कशी घेणार आहोत, ह्यासाठी कुठल्या टिप्स गरजेच्या आहेत किंवा असे कुठले पदार्थ जे आहेत जे आपल्याला सेवनामध्ये आपले वाढवायला हवे आहेत आणि ते इन्क्लूड करायला हवे आहेत, तर ह्या बाबतीतचा आजचा व्हिडिओ आहे। अतिशय छान आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे जो की तुम्ही पूर्ण बघा, नक्की तुम्हाला काही ना काही पॉइंट जे आहे हेल्पफुल होतील। तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। तर सगळ्यात पहिला जो अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कांदा। कांदा इतर वेळेस आपण खाण्यासाठी नाकारतो, कारण की कांदा खाल्ल्यानंतर तोंडाचा वास येतो, त्यामुळे आपण बऱ्याच वेळा कांदा खात नाही। पण हा उन्हाळ्यामध्ये खाणं तितकंच महत्त्वाचं आहे। कांद्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळे आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण जे आहे व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याचा अतिशय उपयोग होतो। तर कांदा जो आहे आपण तोंडी लावायला घेऊ शकतो, जसं की जेवणामध्ये थोडासा कांदा तुम्ही सकाळ संध्याकाळ थोडा थोडा कांदा तुम्ही खाऊ शकता। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उष्णतेचा अतिशय भयंकर जर त्रास झाला, तुम्ही दिवसभर बाहेर असाल, तर तुम्ही संध्याकाळी घरी आल्यानंतर कांदा जो आहे तो त्याचा बारीक कीस करायचा आहे आणि तो डोक्यावर माथ्यावर लावायचा आहे। तिथून तर तुम्ही तुमच्या तळ हातांना लावायचं आहे, तळ पायाला लावायचं आहे, पोटाच्या बेंबीला लावायचं आहे। अशा प्रकारे तुमच्या शरीरातली संपूर्ण उष्णता जी आहे बाहेर पडण्यास मदत होईल आणि 10 ते 15 मिनिटं रेस्ट केल्यानंतर तुम्ही थंडगार पाण्याने मस्तपैकी आंघोळ करायची आहे। त्यानंतर तुमच्या शरीरामधलं जे पण उष्णतेचं प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल, तुम्हाला अतिशय फ्रेश वाटेल आणि उन्हाचा जो त्रास तुम्हाला झालेला असेल तो पूर्णपणे दूर होईल। हा अतिशय देसी उपाय आहे जो तुम्ही उन्हाळ्यामध्ये करू शकता। आणि दुसरी गोष्ट मध्ये, घरामध्ये तुमचे कोणी पण दिवसभर बाहेर जात असेल उन्हामध्ये, तर त्यांच्याकडे एक कांदा नेहमी ठेवा खिशामध्ये, पर्समध्ये, तुमच्याजवळ नेहमी कांदा असू द्या। कधी पण तुम्हाला असं जाणवलं की मला त्रास होत आहे उन्हाचा, तर तुम्ही कांदा फोडून त्याचा वास पण घेऊ शकता किंवा शक्य असल्यास तुम्ही थोडासा त्याचा रस सुद्धा तुमच्या तळपाय हातांना लावून तुम्ही तेवढा पुरता तरी सुद्धा रिलॅक्स करू शकता। त्यामुळे कांदा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। त्या कांद्याचं सेवन आणि हीटचा तुम्हाला जर जास्त त्रास झाला असेल त्यावेळेस कांदा कसा यूज करायचा तेही तुम्हाला सांगितलेलं आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही कांद्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये हीटचा प्रॉब्लेम होणार नाही। आपल्याला थकवा हा जाणवतो, आपल्याला हाडांचे त्रास सुद्धा, स्नायूंचे त्रास होता, मसल पेन होतो किंवा पोटातली उष्णता सुद्धा वाढल्यासारखी होते आणि किंवा खाल्ल्यानंतर जळजळ होतो, कोणाकोणाच्या हातापायांना सुद्धा जळजळ होतं। तर अशा वेळी गुलकंदचं सेवन करणं हे अतिशय चांगलं। गुलकंद हे तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकतात, अतिशय सिंपल आहे। जे आपले जे देसी गुलाब असतात ते आणायचे आहे। ते आणल्यानंतर आपल्याला एक काचेची बॉटल घ्यायची आहे, त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर, गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर याचा छान असा थर करून घ्यायचा आहे आणि ती जी बॉटल आहे ती तुम्हाला 10 ते 15 दिवस उन्हामध्ये बाहेर ठेवायची आहे। तर आपोआप त्याचं गुलकंद हे घरच्या घरी तयार होईल आणि ते बनलेलं गुलकंद जे आहे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये 1 चमचा जर घेतलं तर तुम्हाला रात्री शांत झोप लागेल, रात्री जास्त गरमीचा त्रास होतो तो सुद्धा होणार नाही। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गुलकंदचं जे सेवन आहे ते तुम्ही नक्की करा, गुलकंद हे तुमच्या डाएटमध्ये ॲड करा। त्यानंतर तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे सत्तू। सत्तू हा जो आहे मेनली आपल्या इकडे
महाराष्ट्रात जर बघितलं तर मी जास्त करून विदर्भामध्येच ऐकलेलं आहे, कारण की विदर्भामध्ये अतिशय उन्हाळा असतो आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही बघितलं तर UP बिहार साईडला सत्तू खाण्याचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे। तिथे उन्हाळ्यामध्ये हा जो सत्तू आहे तो त्यांच्या डाएटमध्ये असतोच, कारण की जो पाण्याचं प्रमाण हे कमी होत असतं आणि त्यामुळे आपल्याला सारखा थकवा हा जाणवत असतो। तर सत्तूमध्ये अतिशय हाय लेवल प्रोटीन असतं, त्यामुळे तुम्ही सत्तू जो आहे सकाळी ब्रेकफास्टमध्ये किंवा तुम्ही ब्रेकफास्ट केल्यानंतर सुद्धा सत्तू घेऊ शकतात। आता हा सत्तू म्हणजे तरी काय, सत्तू काय असतो, तर सत्तू जो आहे अतिशय बनवण्याची पद्धत ही सोपी आहे। गव्हापासून आणि जे फुटाणे असतात किंवा दाले असतात ह्या दोघांचं मिश्रण म्हणजे सत्तू असतो। तर ट्रेडिशनली सत्तू जो असतो तो गहू जे असतात ते धुवून घेतात, ओलसर करून घेतात, त्यानंतर त्यांना थोडंसं वाळवल्यानंतर त्याच्यावरची साल काढतात आणि तो जो गहू आहे तो कढईमध्ये ते भाजून घेतात। भाजल्यानंतर तो जो गहू असतो तो अतिशय हलका होतो आणि मग त्यामध्ये तुम्ही दाल्या किंवा फुटाणे, इलायची, जायफळ हे सगळं मिक्स करून तुम्ही गिरणीमधनं पण मिक्स करून आणू शकता। जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल आणि थोडा असेल तर तुम्ही घरी मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता। तर अशा प्रकारे हा जो सत्तू आहे, सत्तूचं पीठ आहे ते जे तुम्ही घरी बनवू शकतात। माझ्या इथे सत्तू जो आहे थोडा जास्त प्रमाणामध्ये बनवला जातो, सुकवून त्यांना भट्टीमधनं ती भाजून आणते आणि जेणेकरून तो अतिशय छान भाजला जातो, हलका होतो आणि मग तो त्याच्यामध्ये दाल्या आणि फुटाणे टाकून आणि इलायची, जायफळ टाकून ती बारीक करून घेते आणि तो आम्हाला देते। जवळपास पूर्ण उन्हाळ्यामध्ये 1 ते 2 किलो आम्हाला सत्तू हा लागतो, कारण की त्याचं सेवन जे आहे ते आम्ही रोज करतो। तर सत्तू कसा बनवायचा आहे ते आता मी तुम्हाला दाखवते। तर सत्तू आहे तो तुम्ही गोड पण बनवू शकतात किंवा नमकीनवाला जो असतो तो सुद्धा बनवू शकतात। महाराष्ट्रामध्ये विदर्भ साईडला बऱ्यापैकी असा हा गोड सत्तू बनवतात आणि जो तो मला खूप आवडतो। तर त्यासाठी आपण गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी सत्तूचं पीठ घेतलेलं आहे। तर आपण पीठ भिजवताना त्यामध्ये पाणी टाकणार आहोत, तर शक्यतो प्रयत्न करा की फ्रीजचं न टाकता तुम्ही माठातलंच पाणी यूज करणार आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये आपण माठातलंच पाणी प्यायला हवं आहे, फ्रीजमध्ये नाही, कारण की फ्रीजमधल्या पाण्याने आपल्याला घसा खवखवतो किंवा बाकीचे पण त्रास होतात। तर माठातलं पाणी हे अतिशय नैसर्गिकरित्या थंड झालेलं असतं आणि ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं। तर या ठिकाणी आता आपण जो गूळ घेतला होता तो गूळ 5 ते 10 मिनिटं मिक्स करून घेतला आहे त्याला आणि असं तुम्ही जे बघताय व्हिडिओमध्ये तशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सत्तूचं पीठ आणि गुळाचं पाणी आणि अशा प्रकारे हा सत्तू तुम्ही पिऊ शकतात। खूप छान आणि टेस्टी लागतो आणि हा एक प्रोटीन शेक म्हणून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर मी तुम्हाला सांगते नमकीनवाला सत्तू कसा बनवायचा। तर त्यासाठी आपण घेतली आहे जिरे पावडर, ब्लॅक सॉल्ट आणि मीठ घेतलेलं आहे, कांदा घेतली, कोथिंबीर घेतलं आहे, निंबू घेतलं आहे आणि सत्तूचं पीठ। तर या ठिकाणी सुद्धा आपण माठातलं छान थंडगार पाणी यूज करायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता सत्तू टाकून घेणार आहोत। आता ह्यामध्ये सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्या शरीरासाठी चांगले आहेत, तेच आपण यूज करतो, त्यामुळे हीटचा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला होणार नाही, प्लस डायजेशनसुद्धा प्रॉब्लेम होणार नाही, कारण आपण त्यामध्ये जिरा पावडर यूज करतो आहे, ब्लॅक सॉल्ट यूज करतो आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं मीठ पण टाकायचं आहे। जिरा पावडर शक्यतो उन्हाळ्यामध्ये करूनच ठेवावी, छान भाजून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक करून जिऱ्याची पावडर ही कुठल्या पण पदार्थावर वरतून टाकली की स्वाद हा खूप छान लागतो। तर आपण आता यामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकायचं आहे। हे सगळं सुद्धा आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, लिंबू पण पिळून घ्यायचा आहे। तर हा नमकीनवाला सत्तूसुद्धा खूप छान लागतो। हा UP बिहार साईडला मोस्टली लोक बनवतात अशा प्रकारे। माझे हस्बंड तिकडे होते तर त्यांनी मला सांगितलं होतं की असा सत्तू बनवायचा असतो, तर मी हा ट्राय केला तर मला सुद्धा आवडला आणि त्यांना हा रोज मी देत असते ब्रेकफास्टमध्ये। तर सत्तू जो आहे हा तुम्ही तुमच्या सेवनामध्ये नक्की ॲड करा। उन्हाळ्यामध्ये तुम्हाला थकवासुद्धा जाणवणार नाही, प्लस शरीरामध्ये थंडावासुद्धा तुम्हाला जाणवेल। मध्ये आपल्याला फळांचं जे सेवन आहे
अतिशय मस्त प्रमाणामध्ये करायची आहे. त्यामध्ये कुठलीही कंजूसी करायची नाही आहे. जेवढे तुम्हाला फळं खाण्याची इच्छा असेल तेवढी सगळी फळं खाऊ शकतात. आणि माझ्यामध्ये एखादाच असेल की उन्हाळ्यातले जी फळं आहे कोणाला आवडत नसतील, कारण की टरबूज, कलिंगड, आंबा, खरबूज हे सगळे जे आहेत फळं चवीला अतिशय छान असतात आणि त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगले असतात. आपल्या शरीरातलं डिहायड्रेशनचं प्रमाण हे सुद्धा कमी होतं ही फळं खाल्ल्यामुळे, कारण की टरबूज म्हणा ह्यामध्ये खूप जास्त पाण्याचं प्रमाण असतं. आता मात्र ही जे फळं खायची असतील तर आपल्याला ही फळं बाजारातून आणल्याबरोबर आपल्याला माठाच्या पाण्यात 2 ते 3 तास भिजत ठेवायची आहे आणि त्यानंतर खायची आहे. म्हणजे काही जणांना असं वाटतं थंड खायची म्हणून फ्रीजमध्ये ठेवून देतात आणल्याबरोबर, तर ती फ्रीजमध्ये न ठेवता पाण्याने स्वच्छ धुवून माठातल्या पाण्यामध्ये 2 ते 3 तास तुम्ही जरी ठेवली तरी सुद्धा त्यातला जो महत्त्वाचा जो थंडपणा यायचा असतो तो येऊन जातो आणि त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकतात. आणि प्रकर्षाने म्हणजे आंबा खाल्ल्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या शरीरामध्ये हीट होते. ऑब्व्हियसली कुठलीही गोष्ट तुम्ही जास्त खाल्ली तर त्याचा अतिरिक्त सेवनामुळे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. पण आंबा जो आहे तो तुम्ही माठाच्या पाण्यामध्ये 4 ते 5 तास भिजवून आणि मगच त्याचं सेवन करा, जेणेकरून तुम्हाला आंबा खाल्ल्यानंतर जो उष्णतेचा त्रास होतो तो होणार नाही. त्यामुळे आंबा तुम्ही आरामात खाऊ शकता, त्याने उष्णता शरीरातली वाढत नाही. फक्त खाण्याची जी आहे काळजीपूर्वक करा, त्यानंतर तुम्ही कितीही आंबा खाल्ला तुम्हाला त्रास होणार नाही. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कलिंगड, टरबूज, द्राक्ष, पुन्हा आंबा हे जी सगळी फळं आहे ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे, अशी सगळी फळं तुम्ही उन्हाळ्यामध्ये जरूर खा. तुम्ही खा, तुमच्या मुलांना द्या. छान तशी प्लेट तुम्ही कलरफुल बनवू शकतात आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला सर्व करू शकता. दूध, दही, ताक आणि कैरीचं पन्हं ह्याचं सेवन करायचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये दही जे आहे ते तुम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये कुठल्याही पराठ्यासोबत किंवा थोडंसं वाटीभर तुम्ही खाऊ शकता. पण दुपारी तुम्ही ताक हे जरूर घ्यायला हवं आहे. ताक हे आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्या सेवनाने सुद्धा आपल्याला जो ब्लोटिंगचा प्रॉब्लेम होतो किंवा जो उष्णतेचा प्रॉब्लेम होतो तो ताकामुळे आपला हा दूर होतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ताकाचं सेवन हे तुम्ही करू शकता. तर असं आपण बघणार आहोत मसाला ताक. मसाला ताक बनवायला खूप इझी आहे. आपल्याला दही घ्यायचं आहे. शक्यतो उन्हाळ्यामध्ये होममेड दहीच यूज करा आणि त्यामध्ये आपल्याला पुन्हा ब्लॅक सॉल्ट, जिरा पावडर आणि मीठ टाकायचं आहे. पुदिनाची काही पानं घ्यायचे आहे, कोथिंबीर घ्यायची आहे. उन्हाळ्यामध्ये पुदिनाची चटणी किंवा पुदिना तुम्ही असा ताकामध्ये घेऊ शकता, त्याने सुद्धा शरीराला चांगला थंडावा मिळतो. तर दही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. त्यामध्ये पुदिना टाकणार आहोत, कोथिंबीर टाकणार आहोत, जिरे पावडर टाकायची आहे, काळं मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही अद्रक किंवा मिरचीचा तुकडासुद्धा टाकू शकतात. मी तो टाकला नाही आहे कारण की हे ताक जे आहे मी माझ्या मुलीला देणार आहे, त्यामुळे तिला तिखट आवडणार नाही म्हणून मी त्यामध्ये अद्रक आणि हे मिरची टाकली नाही आहे. तुम्ही नक्की टाकू शकता आणि ते गाळून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी तिला सर्व करणार आहे. त्याच्यावर छान थोडीशी बुंदी टाकायची आहे. यामध्ये तुम्ही साखरसुद्धा ॲड करू शकता जर तुमचं दही जास्त आंबट असेल तर तो मठ्ठा बनून जाईल. तर अशा प्रकारे मसाला ताक हे तुम्ही पण घ्या आणि तुमच्या मुलांना पण द्या. मुलांसाठी सुद्धा खूप छान आहे. उन्हाळ्यामध्ये ते स्कूलमधनं आले तर तुम्ही त्यांना हे नक्की सर्व करा. तुम्ही ताक हे सोबतीला पिऊ शकता, जेणेकरून तुम्हाला जो पोटाचा जो त्रास आहे, उष्णता वाढण्याचा जो त्रास आहे तो होणार नाही. आणि ताक हे पाण्याचं प्रमाण कमी झालं की तिथून आपल्याला थकवा निर्माण होतो, आपल्या शरीरामध्ये काम करण्याची इच्छा होत नाही आणि अतिशय आपल्याला असं वाटतं की नाही झोपूनच राहावं, लोळतच राहावं, अशा सगळ्या तक्रारी आपल्या शरीर आपल्याला सांगत असतं. तर हे सगळं होऊ नये म्हणून आपल्या शरीरातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला अतिशय व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की ह्या गोष्टी हमखास सुरू करायचं आहे. अशा प्रकारे उन्हाळा जो आहे तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे एन्जॉय करा, मज्जा करा. वॅकेशन्स असतील तर तुम्ही कुठेतरी फिरायला सुद्धा जाऊ शकता किंवा बाहेर ऊन आहे तर इनडोर गेम्स खेळा, काही आर्ट अँड क्राफ्ट शिका, नवनवीन गोष्टी शिका. तुम्हाला एखादी कला तुमच्या मुलांना शिकवायची असेल तर ती मुलांना शिकवा, तुम्ही स्वतःसुद्धा शिका. अशा प्रकारे वॅकेशन्स असे छान मस्त
तब्येतीची काळजी घेऊन स्पेंड करा. तुम्हाला सांगितलेल्या मी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की अंमलात आणा, त्या तुमच्या सेवनामध्ये नक्की ॲड करा, जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्यामध्ये त्रास होणार नाही आणि तुम्ही छान तुमचं वॅकेशन सेलिब्रेट करू शकता. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू